नमस्कार मित्रांनो, आपले मतदान कार्ड जर हरवले असेल किंवा गहाळ झाले असेल, तर ते ऑनलाईन कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे, जिथे तुम्हाला वोटर आय डी या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे आहे. तर मित्रांनो, सर्च करून झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इथं लॉग इन वोटर इलेक्शन कमिशन या प्रकारे इथं वेबसाईट दिसणार आहे. तर मित्रांनो, इथं आपण लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करूयात. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं लॉग इनचा ऑप्शन येणार आहे. तर मित्रांनो, इथं ही वेबसाईट चेंज झालेली आहे. तर इथे मित्रांनो बघू शकतात, नागरिक सेवा पोर्टल, सिटिझन सर्व्हिस पोर्टल. तर हे तुम्ही एक ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकतात, जे आपले ऑफिशियल इलेक्शन कमिशनचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, इथं तुम्हाला जर अकाउंट नसेल, तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करावं लागणार आहे. तर अकाउंट तयार करण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, इथं लॉग इनच्या खाली डू नॉट हॅव अकाउंट हा आणि साइन अप हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करावं लागणार आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला 2 ऑप्शन विचारलेले असतात. इंडियन रेसिडेन्शियल इलेक्टर म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक वोटर आहात का, मतदाता आहात का, किंवा इंडियन ओव्हरेज इलेक्टर म्हणजे बाहेरचे आहात. या प्रकारे इथं 2 ऑप्शन दिलेले असतात. तर मित्रांनो, इथं तुम्हाला पहिल्यांदाच तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करून खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. टाकून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी इथं फिलअप करायचा आणि सबमिट करून द्यायचं. नंतर तुमचं जे अकाउंट तयार करणार आहोत, ते अकाउंट इथं तयार होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं अकाउंट क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, आपण मेन मुद्द्याकडे वळूयात. तर इथं आपण लॉग इन करणार आहोत. जिथं आपण डाउनलोड करण्यासाठी इथं आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे. तर लॉग इन करण्यासाठी इथं आपला मोबाईल नंबर टाकून घेऊयात पटकन. त्याच्यानंतर इथं आपण कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओ-टी-पीवर क्लिक करूयात. तर इथं आपण पटकन मोबाईल नंबर टाकून घेऊयात. तर मित्रांनो, इथं आपण मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून घेतलेला आहे आणि रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी इथं फिलअप करायचा आहे. तर मित्रांनो, इथं ओ-टी-पी आलेला आहे, तर आपण इथं ओ-टी-पी फिलअप करून घेऊयात. तर मित्रांनो, इथं आपण ओ-टी-पी टाकून घेतलेला आहे आणि व्हेरीफाय आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इथे इंटरफेस दिसणार आहे, जिथे तुम्ही सर्व्हिसेस बघू शकतात, फॉर्म. तर इथं लेफ्ट साईडला फॉर्म दिले आहेत आणि राईट साईडला सर्व्हिस दिलेले आहेत. तर मित्रांनो, इथं कोपऱ्याला तुमचं प्रोफाईल दिलेला असतोय. तर आपण स्क्रोल करून सर्व्हिसेस आणि फॉर्म बघूयात. इथं मित्रांनो, इथं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 इथं जर आता SIR झाला आहे, तो इथं लिस्ट तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, स्क्रोल करायचं आहे. इथं न्यू वोटर रजिस्ट्रेशन आहेत, न्यू वोटर रजिस्ट्रेशन NRI, डिलिटेशन, त्याच्यानंतर करेक्शन ऑफ एंट्रीज, त्याच्यानंतर फॉर्म एम, त्याच्यानंतर फॉर्म 12C, असे भरपूर ऑप्शन इथं दिलेले आहेत. जर तुम्हाला तुमचे 2 वोटर आय डी असेल, तर तुम्ही इथे डिलेशनचा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला नवीन वोटर आय डी काढायचं आहे, त्यासाठी इथं न्यू वोटर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, स्क्रोल करून तुम्ही करेक्शन ऑफ एंट्रीज, जर तुमच्या वोटर आय डीमध्ये काही चुकीचं नाव असेल किंवा काही चुकलं असेल, तर तुम्ही इथं फॉर्म 8 नंबर हा भरून करेक्ट करू शकता. तर मित्रांनो, राईट साईडला आता आपण बघूयात. तर इथं सर्व्हिसेसमध्ये दिलेले आहेत, डाउनलोड इलेक्टोरल रोल म्हणजे तुमच्या गावाची जी मतदान यादी असेल, ती यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात.
तर इथं डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करावं लागणार आहे. सर्व्हिसच्या साईटमध्ये तुम्हाला इथं ई-इपिक डाउनलोड गेट डिजिटल व्हर्जन ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक फोटो आयडी कार्ड. तर मित्रांनो, इथं तुम्ही डिजिटल व्हर्जनमध्ये तुमचा वोटर आय डी डाउनलोड इथं करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करावं लागणार आहे. तर मित्रांनो, इथं आपण इपिक नंबर टाकून घेऊयात. या प्रकारे इथं इपिक नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेट, इथं आपलं महाराष्ट्र इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊयात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं. काही सेकंद थांबायचे आहेत, जेणेकरून या वेबसाईटमध्ये काही वेळास लोड होतो. तर मित्रांनो, सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव, रिलेटिव्ह नेम, स्टेट आणि असेंब्ली, एसी, शिरपूर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या प्रकारे इथं सर्व माहिती इथं येऊन जाणार आहे. तर इथे डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर हा आपल्या वोटर आय डी बरोबर लिंक नसेल, तर तुम्हाला इथं द फॅसिलिटी टू अपडेट युअर मोबाईल नंबर इज अवेलेबल फॉर्म 8. तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी फॉर्म 8 हा भरावा लागणार आहे. तर इथं इथं मोबाईल नंबर लिंक आहे, त्याच्यामुळे फॉर्म 8 हा भरायची काही गरज नाही. तर इथं प्लीज ऑथेंटिकेट युजिंग OTP व्हेरिफिकेशन, इथं सेंड OTP केल्यावर रजिस्टर मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा हरवलेलं मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे वोटर आय डी कार्ड ऑनलाईन डिजिटली डाउनलोड करू शकतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तिथून तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.